राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाताना दिसतोय. मुंबईत देखील पुन्हा एकदा अशीच काहीतरी प्रयोग होऊ शकतो अशी एक जोरदार चर्चा सध्या माध्यमांमध्ये. आणि याच विषयासंदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव आपल्यासोबत आहेत. ताई, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नेमकं सध्या चाललंय काय? तुम्ही काँग्रेस सोबत जाणार आहात, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाणार आहात की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाणार आहात? नेमका काय निर्णय होतोय? मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मग त्यामध्ये सेनेशी चर्चा करणं किंवा काँग्रेसशी चर्चा करणं या दोन्ही विषयांना आम्ही त्या ठिकाणी खूप आग्रही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आहोत. पण होतंय काय आहे की ज्या आमच्या सिटिंग सीट्स आहेत त्या सिटिंग सीट्स आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर आमच्या जे प्रमुख कार्यकर्ते आहेत की ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये त्या वॉर्डांमध्ये आपला पक्षाची संघटना त्या ठिकाणी वाढवली, लोकांच्या सोबत ते त्या ठिकाणी एकरूप झालेले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये या उमेदवारांना पण उमेदवारी मिळाली पाहिजे हे आमचे प्रयत्न आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुम्हाला सन्मानजनक वागणूक देत नाही अशा पद्धतीची माहिती आहे. तुमच्या सगळ्याच्या सीटा अशा आहेत जे तुमचे नगरसेवक निवडून आले होते त्या सीटा देखील तुम्हाला द्यायला तयार नाहीत. ही माहिती सत्य आहे का? यामध्ये काय तथ्य या चर्चेमध्ये? नाही, सन्मानजनक वागणूक ही देत आहेत, पण सन्मानजन्य सीट जे आम्हाला अपेक्षित आहेत ते दिले जात नाहीये. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मुंबई शहरामध्ये 227 जागा आहेत. या जागांमध्ये आम्ही मागतोय काय तर 15 किंवा 20 याच्यामध्येच आम्ही हे सीट्स मागत आहोत. तर या सीट्स आम्हाला मिळणं अपेक्षित आहे कारण त्यामध्ये आमचे सिटिंग लोक आहेत, त्याच्यामध्ये आमची चांगली कामं केलेली लोक आहेत. तर त्या कारणासाठी ती सीट मिळणं अपेक्षित आहे. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सन्मानजनक जागा तुम्हाला देत नाहीये. काँग्रेसचं नेमकं चाललंय काय? काँग्रेस तुम्हाला सोबत घ्यायला इच्छुक आहे का आणि काँग्रेस सोबत युती होऊ शकते का? नाही, काँग्रेसशीही आमची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. तिथे पण सकारात्मक अशा पद्धतीने चर्चा चाललेली आहे. अपेक्षित हे आहे की आम्हाला जे सीट्स मिळायला पाहिजे त्या सीट्स आम्हाला मिळाल्या की या कामाला आम्ही पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीने ह्या निवडणुका होणं अपेक्षित आहे. आता ते काँग्रेस आणि शिवसेनेने त्याच्यावरती भाष्य करणं अपेक्षित आहे. जर काँग्रेस आणि शिवसेनेशी तुमचं सूत जुळलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर्याय तुमच्याकडे असणार आहे का? तुमची त्यांच्याशी चर्चा चालू आहे का की बघून त्यांच्या पक्षाकडून तुम्हाला प्रस्ताव आलाय का? नाही, असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आम्हाला आलेला नाही आहे. सध्या तरी आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. तर त्या पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. मग हे कोणाशीच तुमचं जुळणार नसेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेणार? नाही, शहरामध्ये संघटनेचा जोर नाही आहे अशा पद्धतीचा कोणाचा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण गेल्या वर्षी झालेल्या 2 निवडणुका म्हणजेच खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुका ज्या आहेत या शहरामध्ये इंडिया अलायन्सच्या माध्यमातून जे उमेदवार राहिले त्या उमेदवारांनी खासदार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणून आम्ही निवडून आलो अशा प्रकारचे पण स्टेटमेंट्स केलेले आम्ही ऐकलेले आहेत. आणि त्यानंतर मुंबई शहरामध्ये 36 पैकी 34 सीट जे होते ते महाविकास आघाडीच्या इतर सहकाऱ्यांच्याकडे होते. त्यावेळेस राष्ट्रवादीच्या आमच्या सहकार्याने त्यांचं काम केलेलं आहे आणि म्हणून मुंबई शहरामध्ये आमची ताकद नाही असा काही कोणाचा समज होऊ नये. एकंदरीतच आपण पाहिलं राखी जाधव यांना स्पष्टपणे भूमिका मांडली. खास करून आपले जे घटक पक्ष मित्र आहेत याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांना स्पष्टपणे या ठिकाणी कुठेतरी एक गोष्ट नमूद त्यांना केलेली आहे की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत नाही असं अजिबात समजू नये. कारण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणूक झाल्या, लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस जर खऱ्या अर्थानं कोणाची मदत झाली असेल तर त्या उमेदवारांना जे निवडून आले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मदत झाली आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.